मग जेव्हा तू फर्स्ट कॅमेरा फेस केलास तेव्हा तू कॉलेजमध्ये असशील, राईट? हो, तेव्हा कॉलेजमध्ये होतो मी. आणि आणि तेव्हा तो कॅमेरा फेस केला. मी बाबांबरोबर गेलेलो त्या ऑडिशनला आणि त्यांनी बघून मला सिलेक्ट केलं आणि एक छोटासा रोल होता त्याच्यात. तर तो केला आणि त्यानंतर मग मी एन्जॉय करायला लागलो. सेटवर राहणं, शूटिंगची जी प्रोसेस आहे आणि हे सगळं एन्जॉय करत 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 मग डिसाईड केलं नाही ठीक आहे, आता आपण फुल फ्लेज याच्यातच करिअर करायला हवं. यापूर्वी मला काहीच मी ब्लँक होतो की मला आयुष्यात काय करायचंय. पण बिकॉज ऑफ दॅट प्रोजेक्ट भ्रम, तेव्हा मला क्लिअरिटी मिळाली की नाही, हे काम मी एन्जॉय करतोय तर इथेच मला पुढे काहीतरी करायला हवं. आता तू जसं म्हणालास की तू बाबांसोबत पहिल्यांदा ऑडिशनला गेलेला. इफ आय एम नॉट रॉंग, तुझे बाबा पण ऍक्टर आणि डिरेक्टर आहेत, राईट? तर मग हे आवड त्यांच्यापासूनच आली की म्हणजे कसं काय? बोलू शकतो की ऍक्टिंग माझ्या रक्तात आहे. ऍक्टिंग तुमच्या रक्तात, तुझ्या म्हणण्यापेक्षा तुमच्या फॅमिलीच्या रक्तात आहे, कारण का तुझी बायको मिथिका पण ऍक्ट्रेस आहे, भाऊ मेगन पण ऍक्टर आहे. सो बाबा ऍक्टर आहेत, भाऊ ऍक्टर आहे, बायको ऍक्ट्रेस आहे, मी ऍक्टिंग करतोय आणि माझी आई, माझ्या आईला संगीताची खूप आवड. ती डान्स क्लासेस वगैरे पण घ्यायची बऱ्याच वर्षांपूर्वी. तिला संगीताची आवड आहे, तिला डान्सची आवड आहे. सो कुठे ना कुठे मी बोलू शकतो की ऍक्टिंग किंवा कला, आर्ट ही आमच्या नस में भरी हुई आहे. सो माझ्या जीन्स मध्येच येते आणि आय एम हॅपी की मी या फॅमिलीचा पार्ट आहे आणि आजूबाजूला पण सराउंडिंग सगळे ऍक्टर्स आहेत फॅमिली, त्यामुळे आमच्या ज्या गप्पा गोष्टी होतात घरात तर फिल्मी गोष्टी असतात आणि एकमेकांच्या कामासाठी फीडबॅक देणं, एकमेकांना ऍडवाइस करणं की असं करा तसं करा, तर सगळं सिनेमा, ऍक्टिंग याच्याशीच निगडीत आमच्या गप्पा सुद्धा असतात. नाईस.